आता आम्ही फॉर्मल कार्यक्रमाक सुरुवात करतात। हांगासर आमचे होंडाचे सरपंचय पळय पावलेले आसात। हांव फुडली सुत्रां जी आसा ती एकनाथ झोरे हांचे लागीं मागता। हांव एकनाथ झोरेक आपयता आनी फॉर्मल कार्यक्रम करपा खातीर सुरवात करया अशें म्हणटा। देव बरें करूं। श्री म्हालची पांढरी प्रसन्न उपस्थित आपल्या सर्वांना हार हार चांग भलं। फुलं फुलत आहे, कळी उमलत आहे, अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आपल्या धनगर समाजाची आराध्य दैवत आई श्री म्हालची पांढर देवीला नमन करून गोवा राज्यातील धनगर समाजाची सर्वप्रथम संघटना स्थापन 20 डिसेंबर 1990 साली गोवा धनगर समाज सेवा संघाच्या रूपात झाली व आजपर्यंत पूर्णपणे समाजाच्या विकासासाठी कार्यरत असून यंदा आपण 33व्या वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहोत। या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व बंधू भगिनींचं भुईपाल सत्तरी गोवा येथे मी एकनाथ झोरे, सूत्रसंचालक देऊ झोरे व जयंती हुमाणे आयोगाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। भावना हृदयात तयार होतात, भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात, त्यातून जे साकारले जाते ते खरे स्वागत। गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरी आयोजित 33व्या वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत पद्मश्री विभूषित श्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज। थोड्याच वेळात ते इथे पोहोचतील। खास आमंत्रित होते माननीय श्री विश्वजित प्रतापसिंग राणे, आरोग्य मंत्री गोवा राज्य तथा आमदार वाळपई मतदारसंघ। प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर दिव्या राणे, वन विकास महामंडळ अध्यक्षा तथा आमदार परे मतदारसंघ। विशेष अतिथी माननीय श्री चंद्रकांत बाबू कवळेकर, माजी उपमुख्यमंत्री तसेच गोवा धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष। तसेच आपले आमंत्रित माननीय श्री शशिकांत घाडी, अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे गोवा प्रदेशाध्यक्ष। माननीय श्री सगुण सीताराम वाडकर, जिल्हा पंचायत सदस्य होंडा मतदारसंघ। सौ राजश्री काळे, जिल्हा पंचायत सदस्य नगरगाव मतदारसंघ। श्री शिवदास माडकर, सरपंच होंडा पंचायत। श्री सोमनाथ काळे, सरपंच मावशी पंचायत। श्री रामा खरवत, उपसरपंच नगरगाव पंचायत। सौ स्मिता मोटे, स्थानिक पंच। सौ सिया बोडके, पंच भुईपाल गावकरवाडा। श्री मामू खरवत, पंच सदस्य नगरगाव पंचायत। श्री संदीप ताटे, पंच सदस्य केरी पंचायत। श्री बाबू रामू हुमाणे, संस्थापक व माजी अध्यक्ष। श्री बीडी मोटे, माजी अध्यक्ष। श्री धाकू पावणे, माजी अध्यक्ष। श्री भैरव वरक, स्वातंत्र्य सैनिक। सौ प्राजक्ता पेडणेकर, संप्रदाय होंडा अध्यक्षा। श्री जयंत फातर्पेकर, संप्रदाय प्रचारक सत्तरी। तसेच कुडजडेचे पंच सदस्य शाहू वरक, कुंभारजुवेचे पंच सदस्य धाकू मडकईकर। गोवा धनगर समाजाचे पहिले डॉक्टर ही पदवी प्राप्त केलेले श्री शांताराम सुरमे, बिचोली धनगर समाजाचे उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप वरक। हे सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे। मी गोवा धनगर सेवा संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री धुळू शेळके यांना विनंती करतो की पाहुण्यांना त्यांनी स्टेजवर व्यासपीठावरती आणून आसनाग्रस्त करावे। तसेच गोवा धनगर सेवा संघाचे कार्याध्यक्ष संस्थापक समाजभूषण पुरस्कृत श्री बाबू कोंडो झोरे यांनी व्यासपीठावर आसन ग्रहण करावे ही विनंती। श्री शशिकांत घाडी, अखिल भारतीय ओबीसी गोवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष यांनी आसनावर येऊन आसन ग्रहण करावे, व्यासपीठावरून आसन ग्रहण करावे। माननीय श्री सगुण सीताराम वाडकर, जिल्हा पंचायत सदस्य होंडा मतदारसंघ, जर ते पोचले असतील तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे।
सौ राजश्री काळे, श्री शिवदास माडकर, सरपंच होंडा पंचायत यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे. श्री सोमनाथ काळे, श्री रामा खरवत, सौ स्मिता मोटे, सौ सिया बोडके, श्री मामू खरवत, श्री संदीप ताटे, श्री बाबू रामू हुमाणे, संस्थापक व माजी अध्यक्ष श्री बी डी मोटे, माजी अध्यक्ष श्री धाकू पावणे, माजी अध्यक्ष श्री भैरव वरक, स्वातंत्र्य सैनिक, श्री मनीष लांबोर यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे. श्री भैरव वरक, स्वातंत्र्य सैनिक, सौ प्राजक्ता पेडणेकर, संप्रदाय होंडा अध्यक्षा, श्री जयंत फातर्पेकर, संप्रदाय प्रचारक सत्तरी, कुडचुडेचे पंच सदस्य शाहू वरक, कुंभारजुवेचे पंच सदस्य धाकू मडकईकर, गोवा धनगर समाजाचे पहिले डॉक्टर श्री शांताराम सुरमे, बिचोली धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप वरक, भुईपाल गोवा डेअरीचे चेअरमॅन श्री गंगाराम झोरे, सेंट्रल कमिटी सेक्रेटरी दीपक लांबो, गोवा धनगर उन्नती मंडळाचे जनरल सेक्रेटरी बाप दीपक लांबोर यांनी व्यासपीठावर येऊन आसनग्रस्त करावे. तसेच मी गोवा धनगर सेवा संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री धुळो शेळके यांना विनंती करतो की त्यांनी आसनग्रस्त व्हावे. गोवा धनगर सेवा संघाचे कार्याध्यक्ष संस्थापक समाजभूषण पुरस्कृत श्री बाबू कोंडो झोरे यांनी व्यासपीठावर आसन ग्रहण करावे ही विनंती. या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे असं पुन्हा एकदा आग्रहाचे विनंती करतो. जीवन त्यांचे अवघे आहे, जीवन त्यांचे अवैध आहे, पुरुषार्थाचे पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. शब्द सुमनानी पुष्पगुच्छांनी स्वागत करूया सोहळ्यातील या मान्यवरांचे. मी गोवा धनगर समाजसेवा संघ सत्तरीच्या पदाधिकारी व सल्लागार समिती सदस्यांना विनंती करतो की मान्यवरांचं पुष्पगुच्छ स्वागत करण्याकरिता व्यासपीठाजवळ येऊन थांबावे. पंच सदस्य धाकू मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, आपले प्रमुख पाहुणे पद्मश्री विभूषित श्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य माऊली पोचणारच आहेत. तसेच आपले खास आमंत्रित माननीय श्री विश्वजित प्रतापसिंग राणे, आपले सर्वांचे लाडके नेते, तेही काही कारणावस्तव त्यांना उशीर झाला. प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर दिव्या राणे, त्याही काही क्षणाने पोचतीलच. विशेष अतिथी माननीय श्री चंद्रकांत उर्फ बाबू कोवळेकर, तेही काही
काही कारणाने त्यांना दिल्लीला रवाना व्हावे लागले, ते पोचू शकणार नाही. तसंच हा कार्यक्रम पुढे नेत असताना मी गोवा दंगल सेवा संघाचे उपकार्याध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री शशिकांत गाडी, अखिल भारतीय ओबीसी गोवा प्रदेशाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मी प्रशांत मोटे, उपकार्याध्यक्ष यांना विनंती करतो की माननीय श्री शशिकांत गाडी, अखिल भारतीय ओबीसी मंडळ गोवा प्रदेशाध्यक्ष यांचे स्वागत करावे. श्री लक्ष्मण झोरे, गोवा दंगल समाजसेवाचे नवनिर्वाचित कमिटीचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी शिवदास माडकर, सरपंच होंडा पंचायत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मुख्य सचिव श्री चंद्रकांत पावणे यांना विनंती करतो की त्यांनी बाबू रामू हुमाणे, संस्थापक व माजी अध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. सहसचिव सुनील विठू खरत यांच्याजवळ मी मागतो की त्यांनी श्री धाकू पावणे, माजी अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. आमचे श्रोते आपल्या पंच सदस्यांना खूप मिस करतात. व्यासपीठावरून अक्षरशः ते हात मिळवू इच्छितात आणि त्यांनी ते केलेही. मी श्री जानू पिंगळे खजिनदार यांना विनंती करतो की त्यांनी भैरव वर्ग स्वातंत्र्य सैनिक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मी श्री विठोबास बोडके यांच्याजवळ मागतो की त्यांनी श्री जयंत फातर्पेकर, सांप्रदायिक प्रचारक 70 यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. कुंभारजुवाचे झडपी जिल्हा परिषद सदस्य धाकू मडकईकर यांचा पुष्पगुच्छ देऊन मी श्री प्रशांत मोटे यांच्याजवळ यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच कुडचुड्याचे पंच सदस्य शाहू वरक यांना श्री रामो भैरव काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. गोवा दंगल समाजाचे पहिले डॉक्टर श्री शांताराम सुरमे इथे पोचले होते. जर इथे असतील तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे. बिचोली
धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप वरक यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन श्री दाकू कोळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. तसेच उन्नती मंडळाचे जनरल सेक्रेटरी बाप दीपक लांबोर व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन श्री सुरेश पिंगळे यांनी स्वागत करावे. धनगर समाजातील धडाडीचे कार्यकर्ते व सोशल वर्कर श्री मणी लांबोर इथे उपस्थित आहे. मी बिरो पावणे यांच्याजवळ मागतो की त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. सुरेश गावकर पंच सदस्य होंडा पंचायत यांना पुष्पगुच्छ देऊन श्री जयंती उमाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. श्री सुशांत राणे पंच सदस्य यांना श्री राजेंद्र फाले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. सूरज गावडे पंच सदस्य होंडा पंचायत यांचं स्वागत श्री संतोष उमाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन करावे. सुरेश गावकर सॉरी. आपल्या या गोवा धनगर समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री धुळू शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन श्री जयंती उमाणे यांनी स्वागत करावे. पिसुर्लेचे माजी सरपंच श्री दीपाजी राणे यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे अशी विनंती. तसंच गोवा धनगर समाजसेवा संघाचे संस्थापक व सध्याचे कार्याध्यक्ष तसेच समाजभूषण पुरस्कृत प्राप्त झालेले श्री बाबू कोंडझोरे यांचं स्वागत श्री देऊ झोरे यांनी पुष्प देऊन करावे. पिसुर्लेचे माजी सरपंच दीपाजी राणे व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. तेव्हा मी रुपेश खरवत यांच्याजवळ मागतो की त्यांनी त्यांचं पुष्प व गुच्छ देऊन स्वागत करावे. आता स्टार्ट श्री बाबू कोंडझोरे उपकार्य अध्यक्ष तसेच या संघटनेचे संस्थापक यांचा पुष्पगुच्छ देऊन श्री देऊ झोरे यांनी स्वागत करावे. आपल्यामध्ये खूपशे मान्यवर इथे येऊन पुढे आपल्या समोर बसलेले आहेत. काहींचं नाव इथे घेता आलं नाही किंवा आपण विसरलो असो तर आपल्याला क्षमा करावी. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कार्यक्रम पुढे नेत असताना संस्थेचे संस्थापक जे आज आपल्यामध्ये नाही आहेत असे हे हुतात्मे कैलास मनोहर बोलू डोईफोडे, विठू मुला वरक, मालो विठू पावणे, जोतो बाबू पावणे, ठको बाबू फाले, बाबू बलू डोईफोडे,
माली घाटो काळे, बाळा बाबू शिंदे व कैलासवासी नाऊ जानू जोरे यांना संघटनेच्या या 13व्या वर्धापना दिनानिमित्त 33व्या वर्धापना दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. देवाची पूजा जातली. देवाची दीप वहा जहा अभी भी अंधेरा है. सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया, हाच संकल्प दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. एकदा सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला. तू गेल्यावर सर्व जग अंधारात बुडेल, सर्व चिंता चूर झाले. एवढ्यात एक ढिकुटली पणती पुढे आली आणि म्हणाली, मी संपूर्ण काळोख दूर करू शकणार नाही, पण माझ्या ज्योतीनं या अंधाराला भगदड निश्चित पाडेल. अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची ताकद असलेली ही ज्योत मान्यवरांनी प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांनी टाळ्याच्या कडकडात या दीप प्रज्वलनाचं स्वागत करावं. मी या वाठारात या स्थानिक असलेले बबन हेडगे आणि सया पावणे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच गंगाराम झोरे भुपालचे दूध सोसायटीचे चेअरमॅन आहेत, त्यांना विनंती करतो, मी याच्या अगोदर नाव घेतलं होतं, त्याही उपस्थित आहे, त्यांनी मंच व्यासपीठावरती येऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे. काही क्षणातच आपले मुख्य प्रमुख पाहुणे पद्मश्री विभूषित श्री सद्गुरू माऊली इथे उपस्थित होणारच आहे. सर्व मान्यवरांना विनम्र विनंती की त्यांनी आपापल्या आसनावर विराजमान व्हावे. संगठन घड़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम किए चलो. विविध लोकप्रिय कामांच्या माध्यमातून आपली संस्था मार्गक्रमण करत आहे आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय व भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यासाठी गोवा धनगर समाज सेवा संघाचे 70चे अध्यक्ष श्री धुळू शेळके यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करावे. गोवा धनगर समाज सेवा संघ 70 संघटनेच्या
33व्या वर्धापन दिनानिमित्त हा आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज आमच्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय ओबीसी महासभेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्हाला लाभलेले शशिकांत घाडी सर यांचं स्वागत आहे. तसंच आमच्या कुमारजुव्या पंचायतीचे जिल्हा पंचायत सदस्य डाकू मडकरकर ज्यांचा उल्लेख नंतर मी करेलच, पण आता तुम्हाला सांगतो की ते या व्यासपीठावर आहे, त्यांचं स्वागत आहे. तसंच होंडा पंचायतीचे सरपंच धाराडीचे लोकप्रिय नेते असे या भागातील असे सरपंच आमचे शिवदासबाई यांचं यावेळी स्वागत आहे. तसंच आमच्या होंडा पंचायतीचे पंच मेंबर सुरज गावकर, सुशांत राणे जे आमचे मित्र आहे आणि आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. तसंच आमच्या DPL जे गोवा धनगर समाजाचे क्रिकेट लीग होते त्याचं अध्यक्ष, तसंच माझी सरपंच पुणे पंचायतीचे मणी लांब त्यांचं स्वागत आहे. तसेच आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच संस्थापक श्री बाबू हुमाणे, तसेच श्री धाकू पावणे जे माजी अध्यक्ष यांचं स्वागत आहे. तसंच आमचे स्वातंत्र्य सैनिक भरू वर्ग यांचं स्वागत आहे. तसंच आमच्या या पुडचिरे गावातील पंच मेंबर तसे माझे मित्र शाहू वर्ग यांचे स्वागत आहे. तसेच बिचोली तालुक्याचे गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वर्ग यांचंही स्वागत आहे. तसंच आमच्या गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे सचिव आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं दीपक लांबवर त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तसंच आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष तसे संस्थापक श्री बाबू जोरे यांचंच या ठिकाणी स्वागत आहे. तसंच पिछले पंचायतीचे माजी पंच मेंबर दीपाजी राणे त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तसंच आमच्या संघटनेचे संस्थापक श्री गंगाराम नाऊ जोरे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तसंच आमच्या धर्मप्रचारक म्हणून वाळपईला कार्यरत असलेले जयंत फातेपेकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि त्यांना आपण सर्वांनी टाळ्या मारून स्वागत करावं, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या त्यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की इथे सद्गुरू माऊलींचे आगमन होणार आहे आणि त्यांचं आम्ही मार्गदर्शन आम्हाला करतील ह्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. तेव्हा आणि स्वामी इथे करण्यासाठी जे मला घेऊन पहिल्यांदा स्वामीजवळ गेले ते म्हणजे जयंत फातेपेकर यांनी मला सद्गुरूकडे घेऊन जाऊन आम्हाला स्वामींजीचा आणि आमचा संवाद 5 मिनिटाची बैठक झाली. त्यामधून आम्हाला स्वामीजींनी नंतर सांगतो आपल्या हरियाणामध्ये प्रोग्राम आहे आजच्या दिवशी, तो पाहतो कसा होतो तो आणि नंतर सांगेल तुम्हाला असं सांगितलं. आणि त्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला स्वामीजींनी सांगितलं की स्वामीजी आपण माझ्या समोर फोन लावून सांगितलं की तुमचा कार्यक्रम आहे तो थोडा पोस्टपोन करा, पुढे करा, घेऊन जा असं हरियाणामध्ये सांगितलं. पण त्यानंतर तिकडून संपर्क झाला नाही की नाही आमचा कार्यक्रम पोस्टपोन होऊ शकत नाही, तर तुम्ही दुसरा गेस्ट कोण आहे तो बघा, आपल्याला आपल्या गोव्यामध्ये एक प्रोग्राम आहे असं सांगून स्वामीजीने आम्हाला होकार दिला. तर हे तेव्हा तर मी स्वप्नात पाहतो का काय असं मला दिसू लागलं आहे. कारण स्वामीजी आहे ना हे तर विचारत नव्हते, पण एक विनंती
विनंती करावी, कारण आम्ही गेल्या वर्षीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात बेडशेवाडा या ग्राउंडवर आयोजित करण्याचा जो प्रयत्न होता, त्यामध्ये काही प्रमुख पाहुण्याच्याच विषयावर आमचा कार्यक्रम असा ज्या पद्धतीने आम्ही लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला होता तो आमचा यशस्वी होऊ शकला नाही. त्यासाठी मी सर्व माझ्या सत्तरी धनगर समाजाची यावेळी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही मला समजून घेणार आहात असं समजून पुढे सुरुवात करतो. तसं आज मला जर आमच्या संघटना जी 1990 साली स्थापन झाली होती त्यावेळीचे पहिले आमचे अध्यक्ष स्वर्गीय मनोहर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली पहिला संघटना स्थापन झाली होती. त्यानंतर आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष बाबू उमाणे तसेच बाबू चौरे ह्या बीडी मोठे तसेच दाखू पावणे यांच्या नेतृत्वाखाली गेली 33-32 वर्ष संघटनेने कार्यरत समाजामध्ये कार्यरत करत समाजामध्ये जागृती निर्माण केली होती. त्यानंतर आज आम्हाला ज्या माझ्या समाज बांधवांनी एक संधी दिल्याबद्दल मी तुमच्या समोर अजूनपर्यंत आलो नव्हतो, तेव्हा आज तुमच्या सर्वांचं मी यावेळी धन्यवाद म्हणतो की आम्हाला एक काम करण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षापासून सातत्याने फ्रेंड सर्कल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही कित्येक युवकांना पुढे घेऊन आणण्याचा प्रयत्न केला, गावागावातून केला. असं नाही की फक्त सत्तरीमध्ये केला, पूर्ण नॉर्थ गोवा बिचोली, लाखेरे, कुडशिरे, आमच्या भुईपाल, पाली, ठाणे, माळोली, मलपण असे प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही कार्य केलं होतं. आणि असं मनामध्ये दिसत होतं की कधीतरी या व्यासपीठावरून आमच्या फ्रेंड सर्कल ग्रुपची स्तुती होणार आहे असं दरवेळी खाली राहून कानाला कधी ऐकायला येणार फ्रेंड सर्कल ग्रुपचं नाव असं वाटत होतं. पण शेवटी मला समजलं की प्रत्येक समाज बांधवांनी त्याची दखल घेऊन आज पूर्ण फ्रेंड सर्कल ग्रुप आहे तो गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरीच्या कार्यकारिणी समितीमध्ये पूर्ण आहे. हा खूप आनंद होतोय, कारण आपण आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला पुढे काम करण्याची एक संधी दिल्याबद्दल आणि हे एवढे मोठे व्यासपीठ दिल्याबद्दल धन्यवाद. आपलं जे स्वप्न आहे गेल्या 33 वर्षापासून आमच्या समाजासाठी कार्य करण्यासाठी बसण्यासाठी आम्हाला कार्यालयाची जे चिंता लागून राहिलेली होती ती चिंता म्हणजे आम्हाला जागा पाहिजे होता आमच्या समाजासाठी कार्यालय उभं करण्यासाठी, जेणेकरून आमच्या समाजातील प्रत्येक समाज बांधव एका जागी कुठेतरी आपलं समाज मंदिर जेव्हा आपल्या समाजाचं कार्यालय आहे असं हक्काचं असं दिसेल असं कार्यालय उभं करण्यासाठी जागाची जे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही 21/1 या भुईपाल इथे या जमिनीखाली झगडत आहोत. ह्या 28 वर्ष झाली 1996 सालापासून झगडत आहे त्या जमिनीसाठी आणि त्याचा प्रयत्न आजपर्यंत चालू आहे आणि तो चालू राहणार आहे. तो विषय जमिनीचा विषय आहे तो त्यांनी आपण काही चिंता करायची नाही. जे आमच्याकडून जिंकला होईल तिथला प्रयत्न सदाच चालू राहणार आहे आणि त्याच्या पुढे जर आम्हाला काही समजलं नाही तर आम्ही आपल्या समोर तो विषय ठेवू येणारा काही एजीएममध्ये. तसंच अनेक सांगण्यासाठी खुशी वाटते की आज आमच्या इथे उपस्थित डाकू मडककर जे जिल्हा पंचायत सदस्य आहे त्यांचं एक मोठ्याने टाळ्या मारून पूर्ण सर्वांनी टाळ्या मारून त्यांचं स्वागत करावं, कारण आमच्या समाजासाठी जे पाहिजे असलेले कार्यालयासाठी जागा 200 स्क्वेअर मीटर जमीन त्यांनी आमच्या समाजासाठी दान केलेली आहे आणि आमचं कार्यालय इथं येणाऱ्या काही वर्षात उभं होणार आहे हा आम्ही इथून आता शब्द देतो. आमच्या एका वर्षातील हा पहिला आज तुम्हाला आम्ही एक समाधानक असा उत्तर देतो की आम्ही जागा तर कागदपत्राप्रमाणे सर्व आमच्या संघटनेच्या नावातून दिलेली आहे
आणि त्याला पोलसुद्धा घातले, आणून टाकले तिकडे. उद्या परवा घालू. आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडं बिझी उरलो म्हणून ते राहिलं आहे. पण असं इथला दिलदार माणूस आहे असं आम्ही पण कधी चितलं नव्हतं की देतो म्हटलं म्हणजे आज देईल उद्या देईल असं. पण जेव्हा दिवशी पेपर केले, पेपर आज या 2 महिन्यात नाही, आम्ही ऑक्टोबरच्या 30 तारीख 2022 मध्ये संघटनेच्या या पदावर आम्ही आल्यानंतर 30 ऑक्टोबर 2022 साली आम्हाला जे समाजाने ही जबाबदारी संपवली आहे आणि त्यानंतर जानेवारी महिन्यात हा पेपर आम्ही पत्रकार कायदेशीर प्रमाणे केलेला आहे. आणि यामध्ये शिवदासभाई आमचे जे होंडा पंचायतीचे जे सरपंच आहे त्यांनी पण या कार्याला आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि येणाऱ्या काही काळात तिथे येणाऱ्या काही वर्षा अगोदर तिथे आम्ही भूमिपूजन करून इमारत उभी करण्याचे स्वप्न पाहत आहोत. ते सातत्य प्रत्यक्ष पुढे येणार आहे. तेव्हा यावेळी मी गोवा धनगर समाजाच्या 33व्या वर्धापना दिनानिमित्त आमच्या असे मित्र तसे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, तर आमचे दागो मडकळकर भाई तसेच आमचे शिवदास भाई यांचं मी मनापासून आणि माझ्या जीवात श्वास असेपर्यंत मी तरी कधी विसरणार नाही तुम्हाला. माझा समाज माझे बांधव हे कधीही विसरणार नाही. कारण तुम्ही आज समाजामध्ये जे गेल्या 33 वर्षापासून आम्ही स्वप्न पाहत आहोत, जे आमच्या संघटनेच्या 16 समाज बांधवांनी त्यावेळी एकत्र येऊन एके दिवशी ते एकत्र आले नव्हते. त्याच्या मागून खूप काही कष्ट, मेहनत, सातत्य हे त्यांचं ते प्रयत्न चालू होते. आणि त्यानंतर 20/12/1990 साली ही संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांचं स्वप्न आजपर्यंत अर्धवट असलेलं आम्हाला पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करत आहे आणि आभार मानत आहे. पण मी हे कधीही विसरणार नाही. हा एक आनंदाचा सोहळा तुम्ही आमच्या मध्ये आणून रुजवला आहे. तसंच प्रत्येक गावामध्ये जे आमचे समाज बांधव आहे 70च्या भागामध्ये, ते प्रत्येक पंचायत वाईज आमची सर्वे चालू करण्यासाठी प्रत्येक PDF द्वारे आम्ही सर्व पंचायतीचं लिस्ट तयार केलेलं आहे. आता जेव्हा कॅलेंडर घेऊन आपल्या दारी येणार तेव्हा आम्ही त्याची योग्य तऱ्हेने माहिती घेऊन समाजातील टोटल सर्वे आहे ती पूर्ण तयार करून आमच्या समाजातील किती बांधव नोकरीला नाही आहे, किती शिकलेले आहे, कुठल्या कार्यालयात कामाला आहे, हे वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही त्यांचं सर्वे करून हे आम्ही आमच्या येणाऱ्या काही AGMच्या पुढे आपल्या पुढे ठेवणार आहोत. तसंच सांगायचं म्हणजे माझ्या या संघटनेमध्ये मला जे खंबीरपणे असे साथीदार मिळालेले आहे, जे प्रशांत मोठे जे संघटनेचे उपकार्याध्यक्ष आहे, सचिव चंद्रकांत पावणे, तसेच उपाध्यक्ष लक्ष्मण झोरे, जे खजिनदार जानव पिंगळे, तसेच इतर आमचे सर्व समाज बांधव जे संघटनेचे सहकारी माझे आहे ते योग्य तऱ्हेने जे आपला विश्वास आहे ते योग्य ठरवतील अशी आशा बाळगतो. आणि येणाऱ्या काळात असेच समाजातील काहीतरी वेगवेगळ्या विषयावर काम करण्यासाठी पुढे घेऊन जाऊ अशी यावेळी तरी मी आपल्या पाशी असं एक विचार व्यक्त करतो. तसंच आमच्या या इथे उपस्थित ज्या माझे मित्र दिलीप वरक, जे आमच्या फ्रेंड सर्कल ग्रुपच्या माध्यमातून जे घडून नॉर्थ गोवा धनगर क्रिकेट लीग जे घडून आणले होते आणि त्यामध्ये आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून तिथे निवड केली होती. त्यानंतर रोकडच त्यांचं बिचोलीचा गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळमध्ये त्यांचं अध्यक्ष म्हणून निवड झाली. तसं
अशा फ्रेंड सर्कल ग्रुपच्या माध्यमातून आता हल्लीच राष्ट्रीय स्तरावर नाशिकमध्ये जाऊन आमचे काही युवक खेळून आले आहे आणि तिथं विजय प्राप्त करून आले. तर आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की त्यांचं थिवी रेल्वे स्टेशनवर फुलाचे हार घालून त्यांचं स्वागत केले आहे, ज्यामध्ये रुपेश धुळो हुमाणे, तसेच दीपेश वरक आणि चिन्मय सोगोयमकर असे या 3 युवकांचे स्वागत केले आहे. त्या सर्वांना मी अभिनंदन करीत आहे. तसेच आमच्या हल्लीच जे आमच्या आयुर्वेदिक डॉक्टर जे दीप्ती पावणे या हल्लीच पदवी प्राप्त केलेले आहे, तेव्हा त्यांना आम्ही त्यांचंही यावेळी स्वागत करत आहे. तेव्हा ते आमच्या समाजामधील आता 70 भागामध्ये 4 डॉक्टर पदवी प्राप्त केलेले आहे. त्या सर्व डॉक्टरांचं अभिनंदन. तसंच आमचे PI देवेंद्र पिंगळे ह्यांचं अभिनंदन, जे एकमेव 70मधून PI म्हणून त्यांचं ते कार्य करत आहे, तेव्हा त्यांचं अभिनंदन. तसं PhD हल्लीच केलेले विलास घाटुकाळे त्यांचं या इथून स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि बटालियन NCC ऑफिसर जे आमचे भारत हुमाणे त्यांचंही अभिनंदन आहे या संघटनेच्या वतीने. आणि येणाऱ्या काळात जे आम्ही सातत्य म्हणतो तो ठेवून कार्यरत राहणार आहोत एवढेच सांगून मी माझे 2 शब्द आहे ते इथं संपवतो. त्याच्यात आज आमच्यामध्ये जे सद्गुरू माऊली येणार आहे, तेव्हा सद्गुरूंचं जे आगमन करण्यासाठी आपण सर्वांनी महिलांनी खास करून त्या 2 लाईनमध्ये उभं राहायचं आहे आणि हातीमध्ये दिवा घेऊन फुलांनी त्यांचं स्वागत करून त्यांना आतमध्ये आगमन करावं असे मी आपल्या सर्वांच्या सर्वापाशी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना इथे जय सच्चिदानंद म्हणतो. धन्यवाद. हे होते आपले नवनिर्वाचित गोवा धनगर सेवा संघ 70चे अध्यक्ष. जरी नवे आहेत, बोलाने थोडे हलके आहेत, पण खरंच एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. याच्याचमुळे ते आज या एवढ्या व्यासपीठावर आपल्याला अध्यक्ष म्हणून एक नव्या रूपात लिडरशिपमध्ये लाभले.